नमस्कार, मी सूर्याजी भोसले आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास आणि या इतिहासाची जडणघडण ज्या अनेक महापुरुषांच्या सहकार्यातून परिश्रमातून झाली, असे अनेक महापुरुष आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वावरताना दिसले। खरं तर महाराष्ट्राची ओळख सांस्कृतिकदृष्ट्या बघायची झाली तर सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं केंद्राचं ठिकाण आहे। तो एक केंद्रबिंदू आहे आणि या पंढरपुरापासून कोल्हापूरला जाणारा जो महामार्ग आहे, या महामार्गाच्या आजूबाजूला अनेक गावं आहेत, ज्या गावाला मोठा इतिहास आहे। आणि या इतिहासामध्ये काशेगाव असेल, बोहाळी असेल, खर्डी असेल, या भागामध्ये खरं तर ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला पत्री सरकार म्हणून झाली, प्रति सरकार म्हणून झाली, त्यांनी आपल्या स्वतःच्या कामाच्या बळावरती समाज एकत्र केला, काही मंडळी एकत्र केली आणि देशप्रेमाला वाहून घेतलं। आणि देशप्रेमाला वाहून घेतल्यानंतर आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याप्रकरणी आणि स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतरही काही काळ अगदी चांगल्या पद्धतीनं काम केलं असे पत्री सरकार अर्थात प्रति सरकार म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला ओळख आहे, असे क्रांतिसिंह, क्रांतीवीर नानासाहेब पाटील यांच्या पादस्पर्शानं आणि त्यांच्या वास्तव्यानं पुनीत झालेली अर्थातच क्रांतिकारी ठरलेली माती म्हणजे पंढरपूरचा हा काशेगावचा, बोहाळीचा आणि काही खर्डीचा पट्टा। आज जरी हे काशेगावामध्ये असलं तरी हा खऱ्या अर्थाने पंढरपूरचा भाग आहे। आणि या पंढरपूरच्या भागामध्ये पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला सुद्धा अनेक वेळा क्रांतिसिंह नाना पाटील गेलेले होते, जात होते, कारण त्यांच्या घरामध्ये क्रांतीचा वारसा होता ही नवलाची गोष्ट नाही, तर त्यासोबतच वारकरी संप्रदायाच्या संस्कारांचाही वारसा होता। आणि तो वारसा जतन करत असताना पंढरपूरच्या परिसरामध्ये या भागामध्ये त्यांचा काही राहणं झालं, निवास झाला। आज या भागाला फार काही काळापासून गोसाव्याचा मळा म्हणून संबोधलं जातं, चर्चेमध्ये आहे, परंतु काही गुडघ्याचं कारण असेल, काही शारीरिक व्याधी असेल, त्या व्याधीचं निराकरण करण्याच्या अनुषंगाने, पायाच्या त्रासाच्या अनुषंगाने, शारीरिक व्याधीच्या अनुषंगाने क्रांतिसिंह नाना पाटील यांचं या भागामध्ये राहणं झालं। आपण हा संपूर्ण परिसर बघू शकतोय की या भागामध्ये माझ्या पाठीमागच्या बाजूला ही जी खोली आहे, ही खोलीसुद्धा त्यांच्या वास्तव्यानं खऱ्या अर्थानं क्रांतीची ज्योत अजून पुढं तेवती ठेवते। खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला एक भूषणाभ आणि कीर्तिसंपन्न महापुरुष प्राप्त झाला, त्याच्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव आणि त्यांचं कार्य मोठं आहे। या बायोग्राफीच्या माध्यमातून आपण अजून त्यांचे काही ऐतिहासिक पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। अशा काही मंडळींना आपण भेटणार आहोत की ज्या मंडळींच्या माध्यमातून आपण क्रांतिसिंह नाना पाटलांच्या काही पैलूंचा अभ्यास करूया, काही जाणून घेऊया की नेमके क्रांतिसिंह नाना पाटील, त्यांचा स्वभाव, त्यांचं असणं, त्यांचं वागणं, त्यांचं वर्तन नेमकं इतिहासाच्या दृष्टीने काय अजून सूचना देतंय, काय वक्तव्य करतंय, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। इतिहासाच्या पाऊलखुणा जाणून घेण्यासाठी अजून जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, अधिकाधिक शेअर करा आणि आपल्या काही सूचना असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। त्यानं आपल्या भागातल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक घडामोडी, महापुरुषांची चरित्र, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। आणि महापुरुषांचे चरित्र, त्याच्यातले बारकावे समजून घेत असताना खऱ्या अर्थाने सोलापूर जिल्ह्यातला पंढरपूर तालुका हा सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं ओळखला जातो। आणि हे असं असताना पंढरपुरामध्ये स्वातंत्र्य संग्रामाच्या अनुषंगाने काही अजून महत्त्वाच्या घडामोडी घडल्या। स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला, अशा ठसा उमटवणाऱ्या काही मंडळींच्या आपण चरित्राचा मागोवा घेतला, काही गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न केला। आज आपण पंढरपूर तालुक्यातल्या, मगाशी आपण बोललेलो आहोत, पंढरपूर तालुक्यातल्या 3 गावांच्या मध्यवर्ती ठिकाणावरती अर्थात काशेगाव आहे, बोहाळी आहे, खर्डी आहे, हा पंढरपुरापासून कोल्हापुराकडे जातानाचा भाग आहे। आणि या भागामध्ये आपलं उर्वरित आयुष्य शारीरिक व्याधीच्या अनुषंगाने ज्यावेळेस त्रास द्यायला लागलं, त्यावेळेस पत्री सरकार अर्थातच प्रति सरकार म्हणून ज्यांची ओळख होती, असे क्रांतिसिंह नाना पाटील यांचा बराचसा काळ या भागामध्ये गेलेला आहे। आणि मग या क्रांतिसिंह नाना पाटलांचा हा इथं जो काळ गेला, त्यांच्यासोबत काही मंडळी होती, त्यांच्याशी आपण काही गप्पा मारण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्याकडून आपण काही इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर क्रांतिसिंह नाना पाटलांच्या समकालामध्ये या भागातले अर्थातच बोहाळी गावचे
बाबा आपल्यासोबत आहे, ज्यांचं नाव आहे विठ्ठल सोपान मोरे. खरं तर बाबांकडे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी त्यांचं उभं आयुष्य चांगल्या पद्धतीनं घालवलेलं आहे, व्यतीत केलेलं आहे. आणि मग हे घालवत असताना खऱ्या अर्थाने बाबा पहिल्यांदा आपलं स्वागत आहे. आपलं स्वागत आहे. आपण आमच्याशी बोलायला होकार दिला, तयार झालात. खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक मोठी माणसं होऊन गेली आणि ही मोठी माणसं होऊन जात असताना तुम्ही ज्या गोसावी मळाच्या संदर्भामध्ये होतात तिथं क्रांतिसिंह नाना पाटलांचं येणं झालंय. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या सोबत अजून त्यांची काय मंडळी तिथं होती, तुमचा त्यांचा कसा संपर्क आलाय? आम्ही कामालाच होतो ना तिथं. आम्ही कामाला होतो, दररोज उठणं बसणं होतं. पुन्हा गडी एक त्यांना सरकारी का होता, गडी होता. पुन्हा तुम्हाला सांगतो बरीच माहिती त्यांनी दिल्या. औषधासाठी चालते. अजून काय बोलायचं? काय त्यांना काय आजार होता नेमका? त्यांना गुडघ्यापासून पाय नव्हतं, बरं. दोन्ही बी हां हां. उघड्यावर चालत होतं. हम्म. संडास बांधलेला अजून आहे त्यांचं इथं. बरं बरं. होय, तिथं आहे ना, संडास बांधलेला आहे. म्हणजे तिथं जी इमारत दिसते ती त्यांनी बांधलेलं आहे ते. हा, संडास आहे फक्त बरं बरं आहे. अलीकडच्या बाजूला दिसतंय. अलीकडल्या बाजूला. बरोबर आहे. हा. किती त्यांचा- काळ साधारण ते इथं राहिलेले आहेत? 2-3 वर्षे तर होते ते. बरं नंतर ते गेले. बरं. तेवढ्या काळामध्ये तुमचा किती वेळा संपर्क आलाय काय? मी काय त्याचं कायम कामालाच होतो ना. बरं बरं बरं. कामाला असल्यानंतर गाठी भेटी रोज पडत होत्या. त्यांचं दररोजचं काय दिनक्रम काय असायचा? काय नाही, निवांत बसणे, बरं. निवांत बसणे, बाकी काय नाही. काय त्यांनी मोठं काम केलं होतं इंग्रजांना त्यांनी? हो हो. काय करायचं, पगारीच्या गाड्या लुटायच्या. कुस्त्या धरायचे आणि गाड्या लुटायच्या आणि पैसे घेऊन गोरगरिबाला वाटायचे. बरं बरं. आणि घोड्यावर जाऊन रेल्वेत उडी टाकून पगारी गाड्या सुद्धा लुटत होतं, असं सांगत होतं ते आम्हाला. असं आम्हाला ऐकायला मिळालं. म्हणजे तुमचं असं बोलणं व्हायचं, तुम्ही गप्पा होय, मारायला होय, बसत होय, होते होय, त्यांच्यासोबत? होय. बसली. तिने गप्पा मारलेले सगळं ऐकायचो ना आम्ही. काय व्यक्तिमत्व होतं ते साधारण? म्हणजे काय, कसा माणूस तो? होय, माणूस हे कांबळ जे आहे ना, म्हातार झालं तरी एवढे खाली लोंबत होतं. बर बर बर. कांबळ नाना पाटील म्हणजे साधं नव्हतं. म्हणजे वजनदार व्यक्तिमत्व हा, होतं. म्हणजे खास माणूस होता. धिप्पाड शरीराचा. आणि काय करायचे त्याच्या आडनं हे वराड्याच्या गाड्या हे लुटायचे, सांगायचं आम्हाला. आणि एकदा काय झालं, वराड्या गाड्या लुटायचे म्हणून तिने काय केलं, आले ते नेमकं नाना पाटलापाशीच आले. म्हणले इथं चोऱ्या माऱ्या होत्या, त्या आम्ही काय पुढं जात नाही, आम्ही इथंच थांबतो. ते नाना पाटलाचं बंड जे आहे ते आम्हाला त्रास करतोय आणि हेच नाना पाटील. मग तिने काय केलं, असू द्या म्हणला, मुक्काम करताय का जायचं आहे, आम्ही मोहर जात नाही म्हणजे, चला मी घालवायचो तुम्हाला कुठवर घालवायचं तो, असं म्हणून ना गाडीत बसलं, घेऊन चाललं. आणि मोहर नेमकीच अडवायला आली की तुम्हाला सांगतो ना, काय नाही ते गाडीची खेळ काढली, हाणाय सुरू केलं. काय नाही, काय जणांचं पाय मोडलं, हात मोडलं. माझी नामक्षा घालवता का यायचं नाना पाटलं नाव सांगून म्हणून. हां, त्यातनं चोरी मारी त्यातली पाक बंद झाली नाही. म्हणजे जे आणलेलं होतं ते लोकांसाठी वाटत होते ते. हो हो. तुमचा आणि त्यांच्या भाच्याचं काय सांगतात बरं लोक? बाच्याच होय, ते काय केलं, हिथं आलं आणि मी गुरु हिंडवत होतो. बर. आणि आलं ना, मला म्हणलं मी नाना पाटलाचा भाचा आहे म्हणून छातीला हात लावला. नाना पाटलाचा भाचा आहे म्हणला, ध्यानात ठेव. मी म्हणलं मी बी आत्मा हजाराचा भाचा आहे, ध्यानात ठेव. काय त्याला वाटलं ह्या पत्रि सरकार पक्ष बी ह्याचा मामा जास्त बरसून काय आलं बाबाजी पैसे हिरीवर. आमचा मामा कामाला होता, आत्मा हजाऱ्या कामाला होता मामा माझा. आणि आलं ना ते असं टक्कर धरून ते येलाच बसले. बाबाजी म्हणलं काय बसल्या रे, काय म्हणलं, ते गेलो म्हणलं ते इटू मोऱ्याकडे म्हणलं. आणि जाताना जाईल तिथं म्हणायचे म्हणलं, इटू मोऱ्यानं जर पडला का म्हणल्यावर ते जे ते म्हणायचे म्हणलं, त्याच्यासाठी तर आम्ही इथं थांबलो आहे. त्याच्यासाठी आम्ही थांबलो, दानात गुरु सोडते, हे सोडते. आणि नीट आलं माझ्यापासून, मला विचारलं मी नाना पाटलाचा भाचा आहे आणि असं म्हणून आलं. तर आमचा मामा हिरीवर कामाला, मग कामाला असल्यावर टक्कर धरून येलाच बसला.
बसल्यावर बाबाजीने विचारलं काय झालं येलास काय ते इटू मोऱ्या म्हणतंय की मी नाना पाटलाचा भाचा आहे म्हणल्यावर ते बी छातीला हात लावतंय म्हणला मी बी आत्महजाराचा भाचा आहे म्हणतंय म्हणला हे भडविशाचा मामा म्हणला हिरीत काम करते हे हिरीत काम करते बा म्हणलं काय हे इथं हिरीत काम करते पण तुम्ही वजनात बोलला त्याला. हे 7-8 लिटर दूध रोज पित होते बर बर. हा ते काय कच्चं नव्हतं तोही नाना पाटलांसारखाच हा असा धिप्पाड माणूस. काय नाही लागणार चिठ्ठी सुद्धा मला दिली होती नग म्हणली इथं लई चेष्टा केली ती बरं, ज्यांच्याकडं नाना पाटील येऊन राहिले होते होय ते त्या बाबांचं काय माहितीये? त्याचं काय त्याच्यापाशी काय 40 बाया 50-60 गडी कामाला आम्ही कामालाच होतो ना आयुर्वेदाचं. करायचं कोणी हिरी पाडून दिल्या कोणी पाईपलाईन करून दिल्या असं सगळं तुम्हाला सांगतो 3-3 4-4 एकर हिरे हे 3-3 10-10 गुंठे हिरे पाडून दिलेले लोकांनी. आम्हाला विहीर दिसली नाही पण तिथे एक सुद्धा. फक्त नाही, आतमध्ये गेलो आम्ही. बघितली नाही हिरे आहेत मोठे हिरे आहेत 2-3 4 हिरेचे एकच हिरा आहे हा, हा. हिरे मोठे आहेत बरं, तुम्ही जसं होता ह्यांच्या सोबत होय. अजून आपल्यातली कोण होती माणसं अशी असे कामाला लई जण होती माणसं कामाला म्हणून नाही, गप्पा मारायला तुम्ही ज्यावेळेस नाना पाटलांच्या सोबत बसताय होय त्यावेळेस आता तुम्ही एक आहात, होय अजून बाकीचे आपले. बाकीचे काय जे कामदार बसलेले गडीवर बसणार आणि जाणार बर बर. हा आता हा होय होय बाबाजी काय म्हणायचं अरे भाऊ ती रेड गाडीला जपा येडं का शान आहे बाबाजी घोडं गाडीला जपते ती काय येडं का शान आहे म्हणायचं घोडं गाडीला जपते ती काय करावं रे म्हणला हे भोळा राजा आहे निवड काय लय सांभाळायचं त्याला महेंद्र बाबाजी लय सांभाळायचं कामाला ही काय बाकी गाडी ताप करतो त्यावेळेला बाबाजी काय म्हणतो होते त्यांना बाबाजी साधं नव्हतं घोड्यावर आलं म्हणजे माणसाला डरगळायला वखत आहे नाना पाटलांचा आणि पंढरपूरचा काय संबंध आहे असं वाटतंय का? आता ते त्यांचं कुणाला ठेव काय पंढरपूरला ते दर्शनाला जात होते. होय जाणार की जात होते होय नाना पाटील जात होती दर्शनाला त्यांच्या अगोदरची सगळी माळकरी माणसं होती घरामध्ये, वारकरी परंपरा होती त्यांच्या पण घरात. होते तसं इथं काय जाणवत होतं का त्यांच्या दिनक्रमामध्ये दररोज पूजा पाठ काय? काय त्यांना काय करायला येत नव्हतं गुडघेपासून पाहिजे नव्हतं बरोबर आहे. बरोबर. काय करावं ते फक्त सरकारी मात्र गडी एक होता त्यांना संडास बांधायच्या अगोदर सुद्धा संडास काढायला ह्याला स्वतः गडी होता पुन्हा संडास बांध बाबाजीने संडास बांधून दिली. पत्री सरकारचं नाव का पडलं? पत्री सरकार नाव पडलं ते इंग्रज काळात पत्र्या मारायचं पोलिसाला ह्याला गुन्हा केला आणि पुन्हा त्याची म्हातारी वारली तर काय केलं म्हण ही ताटीवर झोपलं काय ही ताटीवर झोपलं आणि गवऱ्यात म्हातारी घातली आणि नेऊन म्हातारीला तकडे जाळायला नेल्यावर हे उठून शिन आगेन प्रसाद द्याला काय आणि पुन्हा पोलिसाला म्हणलं मी हे काय म्हणलं आगेन प्रसाद द्यायचं आणि वाड्याला राखाने नजर राखायला आता जाय म्हणून काय इथला आणखी काय किस्सा आहे का नाना पाटलाचं किंवा त्याच्या भाच्याचं असं काय सांगा एक दोन काय त्याच्या भाषेच होय किंवा तुमचा त्यांचा पुढं समजा त्या प्रसंगानंतर पुन्हा कशी ही झाली म्हातारी दूध एक विकायला चालली होती असं ते म्हणायचं नाना पाटील. तर ते काय करायला लागले दूध घेऊन विकायला चालल्यावर ते दुधाला त्याने मागून घेतली भरणी म्हणला ते आण इकडे दूध पिलं आणि म्हणला पुन्हा दूध विकायला जाऊ नको हे पैसे न्यायचा काय लागेल ते ने 2 म्हसरे घे कामाला जाऊ नको तुझं तू करून खा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी दूध वगैरे विकायला त्यांचा थोडासा विरोध होता म्हणावा. हा मुलांना पाच म्हणा आपल्या आपल्या घरी ते रिचवलं पाहिजे स्वतः मुलाला पाच बरोबर कमी पडेल ते मला माग काय मी लोकांच्यावरती उपकार करणारे महापुरुष होते. हा ते 1 रुपये त्यांना स्वतःच म्हणून काय केलेलंच नाही काहीच नाही. इंग्रज सरकारच्या बाबतीमध्ये तर मोठा त्याने कडक विचार केला होता. कडक म्हणजे कुठलंच मेळ लागून घेतला नाही त्यांना. पुन्हा त्यांचा शेवट इथं झाला असं म्हणताय? इथंच वारले. बरोबर. तुम्ही होता त्यावेळेस? होय इथंच वारले. रामबागत संबंध होते पुन्हा भाच्यानं नेलं काढून. बरं तुम्ही जेवढा काळ त्यांच्या सोबत होता काय मोठी माणसं भेटायला येत होती का महाराष्ट्रातून? त्यांना
त्यांना येणार घेऊ येता राहते ती हम्म. पत्री सरकार म्हणल्यावर आता तिथे काय ते सामान्य माणूस नव्हता ना हम्म. घडी उचल पुरा अहो हे कातड आपलं नरड्याला चिटकले त्याचं इतकं इतकं खाली लोंबत होतं म्हातार झालं घडी कसला म्हणायचं म्हणजे शेवट आजारपणातच झाला आजारपणात त्याला फसवलं हो. बर बर. बोटात त्याला जर घातला लोकांनी बोटात जर घातला आणि ते पाय नासलं म्हणून ते पाय कट करावं लागलं त्याला. जर घातलं जर म्हणजे विष हा जर. हा हा विष घातलं. विष घातलं पाय नासायसाठी हे कुणी घातलं काय हे इंग्रज लोकांनी काम इंग्रज केलं त्यांनीच हो. आपलं फेत हे करून हा. केलं म्हणायचं. चांबाराला सांगून फसवलं ना हम्म. त्याच गडी बाद झाली तिने बाकी काय होत नव्हते त्यात. विष घालूनच त्यांना मग असं हा. संपवण्यात आलं नाहीतर हा. माणूस संपणार नाही 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 आणि गोरगरिबाचं कडपासून कल्याण करत आलं महाराष्ट्रामध्ये अशी बरीच माणसं होऊन गेली. तुम्ही सातारा भागामध्ये जर बघितलं तर अण्णा बाळा, विष्णू हा बाळा, होय होय बरोबर आहे की नाही? होय होय पुन्हा बापू बिरू वाटेगावकर, ऐकण्यात आहे सगळं तशाच ह्याच्यातली हे नानासाहेब पाटील अहो ना? त्यांच्यापेक्षा हे उजवा हम्म. काय त्याला कसं हे आवरल अरे हे आड्याला जाईल हम्म. वर इंग्रजाच्या काळात त्यानं ते कामं केली इंग्रजांशी वैर साधून त्यांना शह हाकलून देणं दिलं. त्यांना विरोध हाकलून. करणं एवढी सोपी गोष्ट हा, नव्हती. हा. त्याला हकलून दिलं शेवट ते मोठं काम केलं त्यांनी. लय दांडग काम अजून काय? गोरगरिबाला सगळे व्यवस्थित ठेवलं काय व्यवस्थित ठेवलं म्हणजे नेमकं काय करत होते ते? सगळ्याला पाहिजे ते देणे घेणे सगळं चालू बर होतं. बर बर. हा. स्वतःच्या परपंचात काय केलं नाही त्यानं. आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं नाही. 1 रुपयाचं सुद्धा काय केलं नाही त्यानं काही म्हणजे काहीच केलं नाही कायम दुसऱ्यासाठी झटणारी माणसं. दुसऱ्यासाठी झटणारी माणूस हम्म. नाना पाटलाला जोडच नाही हो त्याला जोडच नाही हम्म. काय गाड्या लुटायच्या घोड्यावरनं उडी टाकून इंधनात पगार लुटायच्या म्हणल्यावर रेल्वेच थांबवत होते ना ते. हा रेल्वे बरोबर घोडं ताणायचं हम्म. घोडं सोडून नेऊन उडी टाकायचं हा, आता हा, इंधनात आणि ड्रायव्हरला बांधायचं आणि पगार या गाड्या लुटायचं काय आणि वाटायचं सगळं बरोबर त्यांना धरायला आले नाना पाटलाला नाना पाटील दाढेला बसले होतं दाढेला बसल्यावर काय केलं त्याने पोलीस धरायला आल्यावर न्हाव्याची दाढी काय हे न्हाव्याला म्हणला आता तो हे कर म्हणला न्हाव्याची दाढी करायला बस नाना पाटील साबण लावून हे जागा लावून. फिरवली नसती ते. हा. आणि लावलं न पळ म्हणला तो त्याला न्हाव्याला म्हणला तू पळ आता न्हाव्याला पळवलं नाना पाटील तिथंच थांबले काय तिथं थांबले त्याच्या मागं लागले त्याला धरून नेलं कोर्टात नेलं म्हणलं मला कशाला आणलंय म्हणलं काय माझी काय गरज आहे का म्हणलं नाना पाटील तर आहे म्हणलं काय म्हणजे गनिमी कावं खेळले ते, हा है की नाही? शिवाजी महाराजासारखंच केलं गनिमी कावा झाला त्यांचा. हा. चालतंय, तुम्ही बोललात मनापासून धन्यवाद. धन्यवाद तुमचं आयुष्य सुखाचं समाधानाचं जावो काय नाही हीच आमची सदिच्छा. राम राम राम